पंढरपूरच्या या विठ्ठल मंदिराच्या बाहेर ही अशी असंख्य जो काही जनसागर हा वारकऱ्यांचा लोटलेला आहे, त्यांना देखील आता विठ्ठलाचं दर्शन मिळणार आहे. कारण नुकतीच शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं गेल्या कित्येक दिवसांपासून शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत हे सगळे वारकरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. पंढरपुरातलं जर वातावरण हे बघितलं तर आता पहाटेचे 3 वाजलेत, मात्र जराही उत्साह कमी झालेला नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी त्याचसोबत मानाचं माने हे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाची महापूजा नुकतीच संपन्न झाली. तर साधारण 15 ते 20 लाख वारकरी आज पंढरपुरात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतीच शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. बरोबर 2 वाजता मुख्यमंत्री रवाना झाले होते या पूजेसाठी. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 2:20 या पूजेला सुरुवात झाली. आधी संकल्प सोडण्यात आला पूजेचा आणि त्यानंतर हे सर्वजण विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आले आणि महापूजेला सुरुवात झाली. भगवंताची पाद्यपूजा, दुग्धाभिषेक, विधिवत स्नान, आकर्षक असा हा विशेष पोशाख आणि सुवर्णालंकार, पुष्पमाला, तुळशीमाळा घालून विठ्ठलाची धूपदीप नैवेद्य अर्पण करून ही आरती करून महापूजा संपन्न झाली आहे. त्याची थेट दृश्य आपण TV9 मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या दर्शकांपर्यंत पोहोचवतोय. आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर आता लगेचच इतर भाविकांना देखील दर्शन मिळणार आहे. 15 ते 20 लाख वारकरी सध्या पंढरपुरात आहेत. पहाटेच्या वेळी विठ्ठलाची ही महापूजा आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपन्न झालेली आपण बघितली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना पूजेचा हा मान असतो. सोबतच धाराशिवचे गेले 20 वर्षांपासून वारी करत असलेलं हे माने दाम्पत्य यांना देखील या महापूजेचा यंदा मान मिळालाय. चला पंढरी आणि आता ही रुक्मिणी मातेची महापूजा आपण बघणार आहोत. विठुरायानंतर आता रुक्मिणी मातेच्या महापूजेला सुरुवात होतीये. आषाढ महिना सुरू झाला की वारीच्या कार्यक्रमांना, आषाढीच्या कार्यक्रमांना पंढरपुरात सुरुवात होते. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या या मंदिरामध्ये दररोज पहाटे काकड आरती, देवाचा अभिषेक, आरती, महानैवेद्य असा हा नित्य कार्यक्रम असतो. आणि एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी तर भाविकांना 24 तास रांगेमध्ये थांबावं लागतं. आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या की वारी संपली असा एक सर्वसाधारण समज असतो. पण वारीचा मुख्य दिवस
जो असतो तो म्हणजे आषाढी एकादशी. वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचं दर्शन घेता यावं यासाठी देवाचे नित्य उपचार काही वेळा बंद केले जातात आणि 24 तास भाविकांना दर्शन दिलं जातं. विठुरायाची शासकीय महापूजा आपण थेट बघितली आणि यानंतर आता रुक्मिणी मातेची पूजा सुरू होतीये. पंढरपुरामध्ये आलेल्या पालख्या या 5 दिवस मुक्कामी असतात. काल दशमीपासून ते चतुर्दशी असा 5 दिवस पालख्यांचा मुक्काम हा पंढरपुरातच असतो आणि आज त्यातला महत्त्वाचा दिवस तो म्हणजे एकादशीचा. विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर आता रुक्मिणी मातेची ही महापूजा आपण थेट बघतोय. रुक्मिणी मातेच्या या काळ्या पाषाणातील मूर्तीला अभिषेक केला जातोय आणि आता या महापूजेला सुरुवात होते. विठुरायाच्या महापूजेनंतर आता रुक्मिणी मातेची ही महापूजा. पंढरपुरातलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात पवित्र अशा तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. आषाढी आणि कार्तिकीला इथे वारकऱ्यांची भक्तांची मांदियाळी जमते. आषाढी कार्तिकी भक्तजन येती असं म्हटलं जातं. चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या घरी परतायचं असा दरवर्षीचा नित्यक्रम अनेक वारकऱ्यांचा असतो. रुक्मिणी मातेची ही काळ्या पाषाणातली ही मूर्ती अतिशय आकर्षक अशी. विठ्ठलाचं हे गोजिर रूप आपण नुकतंच महापूजेनंतर पाहिलं.